महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विविध चर्चित घटनांवर भाष्य केले। छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी त्यांची भेट घेतल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की त्यांनी मला भेटून संपूर्ण प्रकार सांगितला। त्यांची बाजू ऐकल्यानंतर मी संबंधित पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला असून पोलिसांनी कारवाई करून 9 आरोपींवर FIR नोंदवला आहे। कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे। अजित पवार यांनी पुण्यातील आमदारांच्या भावावर फायरिंग प्रकरणात सविस्तर माहिती दिली। तो त्याचा सख्खा नव्हे तर चुलत भाऊ आहे। 4 लोकांचा समावेश होता। पोलिसांनी रिमांड घेतली असून एक महिला बेशुद्ध झाली होती, पण गंभीर इजा झाली नाही अशी माहिती देत त्यांनी या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याची खात्री दिली। धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत अजित पवार म्हणाले, कृषी विभागातील आरोपांमध्ये न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे। आरोप करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला असून दुसऱ्या एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे। त्यांचा दोष निघाला नाही तर त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार केला जाईल। शहरात घडणाऱ्या तोडफोडीच्या घटनांवर अजित पवारांनी कठोर पवित्रा घेतला। गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक करावी, याबाबत मी कमिशनरांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केलं। मंत्रिमंडळातील बदलांबाबत विचारलं असता ते म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हे पूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहेत। योग्य वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल। त्याच्याबद्दलचा आढावा घेतला, त्याच्यात कुठं काही अडचण आहे का ते बघितलं, कारण त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाचा कासार साईचा जो डॅम आहे तिथपासून पुढं तो सगळा कॅनॉल सगळा तो रस्त्याला द्यायचा होता, ते सगळं दिलंय का? तर बहुतेक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तरी देखील मी उद्या सकाळी 6 ते 9 साडेनऊ पर्यंत ते सगळ्या गोष्टी पुन्हा पाहणार आहे, कारण आपण नॅशनल हायवेच्या पण लोकांना बोलवलं होतं आणि जे जे संबंधित होते ते सगळे अधिकारी आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत। तिथं कुठं म्हणजे लोकांची जी काही तक्रार होती ती बऱ्यापैकी कमी होईल पुढं, अशा पद्धतीनं आमचं नियोजन चाललेलं आहे। दुसरं, उद्याचा हा दौरा झाल्यावर पुढच्या आठवड्यात ज्यावेळेस येईल त्यावेळेस चाकणच्या परिसरामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याच्याबद्दल आत्ताच मी चर्चा करून नितीन गडकरी साहेबांना मी पत्र तयार करून ठेवतोय। 1 तारखेला नितीन गडकरी साहेब लोकमान्य टिळक साहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना पुरस्कार दिला जातोय। तो पुरस्कार स्वीकारायला ते येणार आहेत। त्याच्यामुळं त्याच्या आत माझं जर दिल्लीला चक्कर झाली तर तिकडं दिल्लीत देईल, नाही झालं तर त्या 1 तारखेला देईल। आणि त्याच्यात जे काही नॅशनल हायवेच्या संदर्भातले प्रश्न आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला पुण्याचं एकंदरीत वाहतूक सुरळीत करून पाहिजे त्याकरता द्यायचं आहे ते आपण त्यांना देणार आहोत। अजून एक चांगली समाधानाची बाब म्हणजे आपले केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवी साहेब आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला पुणे ह्या परिसरामध्ये जी रेल्वे जाते त्या रेल्वेचं थोडंसं एक 5 वर्षात आणि एक 4 वर्षात त्याची मी वेगळी प्रेस घेतो, परंतु त्या संदर्भामध्ये आपण आता तळेगाव मला हे बघू त्याच्यामध्ये काही स्टेशन्स होत आहेत आणि ती रेल्वे साधारण तळेगाव म्हणजे मावळ तालुक्यातनं, खेड तालुक्यातनं, हवेली तालुक्यातनं अशी येते आणि ती पुढं पुणे सोलापूर रोडला त्या बाबतीत पुणे सोलापूर रेल्वे लाईनला जोडली जाते। तुम्हाला दाखवायचं झालं तर ही आपली ही जुनी रेल्वे आहे ती कर्जत, लोणावळा, तळेगाव, पुणे अशी ती जाते। आता येणारे ती तळेगाववरून ही तशीच राहणार, तळेगाववरून चाकण, चाकणवरून वाघोली, वाघोलीवरून उरळी आणि उरळीवरून ती सोलापूर पुणे रोड रेल्वेला ती जोडली जाईल। आणि ही इकडनं ही जी दुसरी जी आहे ती तशी सरळ येऊन मिरज रेल्वेला जोडली जाणार आहे। ह्या रेल्वेमुळं खूप मोठ्या प्रमाणावर आपली इथली ट्रॅफिक कमी होण्याच्या करता मदत होणार आहे आणि त्यामध्ये साधारण जेवढी काही जमीन लागते वगैरे त्याच्या सूचना कलेक्टरला आलेल्या आहेत
त्याच्यामध्ये उरळी स्टेशन एक नवीन होतं आहे, न्यू तळेगाव स्टेशन एक त्याच्यामध्ये होतं आहे. साधारण 75 किलोमीटरची त्याची लेंथ आहे. ती एक रेल्वे नवीन केली जाते. आणि दुसरी एक रेल्वे होती आहे ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायद्याची आहे. ती म्हणजे हे आपल्या इथं साधारण वाघोली ह्याच्यावरून जात असताना वाघोली, वडबुद्रुक आणि अशी करत पुढं ती शिक्रापूरवरून अहिल्यानगरला ती तिकडं जाणार. अशा पद्धतीची ती रेल्वे आहे. ती लाईन आहे. त्याच्यामध्ये स्टेशन पण सांगितलं तर साधारण 8 स्टेशन येत आहेत. आणि ती वळते साधारण पुण्यावरून जी निघते ती पुण्यावरून निघून कोरेगाव भीमा, त्याच्यानंतर शिक्रापूर, त्याच्यानंतर रांजणगाव, त्याच्यानंतर पिंपळनेर म्हणजे तिकडं पलीकडच्या ह्याच्यात वाळवून पारनेरच्या जवळनं अशी ती अहिल्यानगरला जाते. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं रेल्वे जातेगाव, रांजणगाव MIDC, सुपे MIDC, चास आणि अहमदनगर ही रेल्वे इतकी सोयीची होणार आहे कारण त्याच्यामध्ये बहुतेक MIDC कव्हर झालेले आहेत. आणि ह्या 2-3 रेल्वे लाईनमुळं आपल्या इथं ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघायला मदत होणार आहे. तो आपल्या पुणेकरांच्या दृष्टीनं, पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय होऊ पाहतोय. आणि त्याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आलेले आहेत आणि लवकरच जमीन ॲक्विजिशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला त्या बाबतीमध्ये सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन पण उरळी मेगा कोचिंग ते तर खूप मोठं एक उरळी मेगा कोचिंग टर्मिनल हे 100 हेक्टरमध्ये उरळी कांचनला तिथं तेवढी लँड ॲक्वायर करावं लागणार. 100 हेक्टर म्हणजे 250 एकर. तर तशा पद्धतीनं तो पण प्रस्ताव आला. अशी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, सेंट्रल रेल्वे यांनी ह्याबद्दलची मीटिंग केली आणि तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.